सर्वांना नमोबुद्धाय क्रांतिकारी जय भीम। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। विषय आहे शिक्षणासंदर्भाचा, ज्या महामानवांनी शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचून काढलं। त्या शिक्षणापायी त्यांनी 32 डिग्र्या घेऊन या भारतीयांचं आयुष्य हे सुवर्ण केलं। असं भारतीय संविधान लिहून सर्वांना समान दर्जा दिला। परंतु त्या शिक्षणाचं महत्त्व सध्याच्या या विज्ञान युगामध्ये थोडं कुठंतरी कम पडू राहिलं। म्हणून विषय आहे विद्यार्थी झाले मोबाईलमध्ये व्यस्त आणि शिक्षण झालं फस्त। तर बघा, सर्वसाधारण विद्यार्थी पहिली ते 10वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांचं जीवन सर्व हे मोबाईलमध्ये इतकं व्यस्त झालेलं आहे। थोडंसं जर काही झालं तर मोबाईल, काही जर झालं तर मोबाईल। तर यामुळे होणारे शरीरावर होणारे जे विकार आहेत किंवा जे आजार आहेत हे खूप जडले जात आहेत। यामध्ये तुम्हाला मानसिक बरेचसे असे नेटच्या माध्यमातून जर पाहिले तर या नेटचा चांगला पण फायदा आहे आणि वाईट तेवढाच आहे। तर यामध्ये जे आता नवीन गेम लॉन्च होऊन राहिले त्या गेमचा लहान मुलांच्या बुद्धीवर इतका भयानक परिणाम होऊन राहिला की त्या मोबाईलचा आणि त्या गेमच्या संदर्भात ते दुसरं काहीच त्यांना समजत नाही, विचारत नाही। आईवडिलांनी जर अभ्यासाच्या संदर्भामध्ये सांगितलं तर ते म्हणतात ना, थुक्याला थुका लावणं असा विषय झालेला आहे। थोडा वेळ अभ्यास करायचा पण मन सगळं मोबाईलमध्ये, की मोबाईलमध्ये आता हा गेम आला असेल किंवा हे गेम खेळू, हा विचार त्यांच्यात दडलेला आहे। म्हणून पालकांनी, मी मागच्या भागामध्ये पण सांगलेलं आहे, पालकांनी यावरती बराचसा असा प्रकाश टाकायचा आहे। आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्यांना जवळ घेऊन त्याची विचारपूस करायची आहे। त्यांना मोबाईल टाळणे अनिवार्य आहे। माझ्या घरात पण 2 मुलं आहेत, तर त्या मुलांचं मी पण फार जास्त लाड न करता यथायोग्य त्यांना मोबाईलचाच वापर करू देतो। ते पण गेमच्या आहारी गेलेले आहेत। मी माझं स्वतःचं लपत नाही, परंतु कटाक्षाने त्यांना वारंवार दम दिला पाहिजेत, दम देतो, त्यामुळे ते थोडं अभ्यासही करतात। आणि माझं तेच सर्वांना सांगणं आहे की या मोबाईलमुळे होणारे विपरीत परिणाम जे आहेत त्याचं कुठंतरी आपण चांगल्या मानसोपचार तज्ज्ञ जे असतं त्यांच्याकडून एकदा तुम्ही स्वतः जाणून घ्या, किंवा आपण स्वतःच जे जुने 90चा जो काळ होता, 90-95चा जो काळ होता, त्या काळामध्ये मोबाईल तर दूर, टी व्ही बघणं सुद्धा खूप मोठं एक पर्व मानायचं जात होतं। कारण एकाच्या घरी जर टी व्ही आली तर त्या घरी जत्रा भरायची, आणि त्यातही त्या घरचे मंडळी जे असेल तर ते मंडळी म्हणा किंवा ते त्या घरचे मुलं बाळं जे असतील ते स्वतःना, म्हणजे तो काळच वेगळा होता, तो सांगायचा तुम्हाला प्रश्नच नाही। जे 90-95चा काळ ज्यांनी जगलेला आहे त्यांना ते माहीतच आहे, म्हणून मी काही जास्त त्या विषयावर प्रकाश टाकत नाही। परंतु आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल, प्रत्येक घरामध्ये मोबाईल झालेला आहे। विज्ञान युगात जगता खास चांगला आहे, परंतु मोबाईलचा वापर टाळणे हे सुद्धा विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचं आहे। अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर मोबाईल वापरला यात काहीच अडचण नाही, परंतु इतर कामासाठी मोबाईल वापरणं, गेमसाठी मोबाईल वापरणं, किंवा मग दुसरं तुमचं फेसबुक, जे आता सोशल मीडियावर इंस्टाग्राम असो, नंतर दुसरे काही मेसेंजर असो वगैरे, यामध्ये काय झालेलं आहे की हे 8वी-10वीचे जे विद्यार्थी आहे यांना न पडणारे प्रश्न पडून राहिलेत। ते व्हॉट्सअप चॅटिंग असो, इंस्टाग्रामचे व्हिडिओ रील्स असो, यामुळे त्यांच्या बुद्धीवर खूप मोठा प्रभाव झालेला आहे। कारण जे नवीन रील्स येऊन राहिल्यात त्या रील्सचा खूप मोठा प्रभाव त्यांच्या बुद्धीवर होऊ राहिला, आणि ते अभ्यासापासून हजारो कोस दूर किलोमीटर जात आहे। फक्त थोडशा वेळेसाठी ते आईवडिलांच्या डोळ्यात धूळ झोकत आहे, परंतु आईवडिलांनी धूळ न झोकता हातामध्ये मोबाईल देणं टाळावे। कारण आता सध्याच जागतिक लेवलला जो देश आहे ऑस्ट्रेलिया, आणि प्रचित असं देश, त्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना मोबाईलची बंदी घातलेली आहे। हा खूप मोठा निर्णय त्या देशाने घेतलेला आहे, त्यांचा मी खूप स्वागत करतो त्या देशाचं की त्यांनी हा यथायोग्य निर्णय घेऊन
जी घडणारी पिढी आहे त्याच्यावर खूप प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे की जसं 16 वर्षाच्या आतल्या मुलांचं बुद्धी जी आहे ती परिपक्व झालेली नसते. त्यांच्या बुद्धींचं परिपक्व होण्यासाठी वयाच्या 18 वर्ष लागतात. मग तुम्ही लहान लेकरू दूध पिऊन राहिलं किंवा जेवण नाही करून राहिलं तर घे भाऊ मोबाईल, पाय रील्स. मग त्यामुळं काय होतं, त्या लेकरांच्या बुद्धीवर फार मोठा परिणाम होऊन राहिला. तद्वतच 5वी पासून क्लासेस चालू आहे. आलेला कोरोनाचा जो काळ होता ज्यामध्ये ऑनलाईन क्लासेस झालेले होते मुलांचे, ठीक आहे, तो काळ होऊन गेला. आता कोरोनाचा जो काळ होता, परंतु त्यामध्येही बरेचसे जे लहान लहान मुलं आहेत ते या मोबाईलच्या नादामुळं, या रील्समुळं थोडं त्यांचं सायकोलॉजी परिणाम झालेला आहे. हा कोरोना काळ उलटून बराचसा वेळ झालेला आहे. 2018-20 म्हणजे 5 वर्ष झालेले, 7 वर्ष झालेले आहे. आता तरी कुठेतरी सुधरू आणि या मोबाईलपासून आपल्या विद्यार्थ्यांना वाचू. 8वी ते 10वीतल्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की ते जे मोबाईलचा वापर करता हे कटाक्षाने फक्त अभ्यासासाठी वापरा. इतर भानगडीसाठी वापरू नका. साध्या भाषेमध्ये म्हणजे की इंस्टाग्रामच्या रील्स असो किंवा व्हॉट्सअप चॅटिंग असो, फेसबुक चॅटिंग असो, मेसेंजर असो, यासाठी वापरणं टाळा. आपल्या आईवडिलांचं नाव जे आपण अभ्यासातून दृष्टिकोनातून मोठं करायचं स्वप्न ठरवलेलं आहे, म्हणणं नमो बुद्धाय. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल. शरणं गच्छामि.